नमस्कार मंडळी. आज ना मंडळी एक साधी सोपी रेसिपी बनवलेली आहे. तर मऊ लुसलुशीत टम्म फुगणाऱ्या चपात्याची रेसिपी आज आपण इथं बनवलेली आहे. तर याच्यामध्ये काय टिप्स असतील असं वाटत असेल तुम्हाला, पण त्याच्यामध्येही मी पांढरी शुभ्र चपाती कशी दिसेल किंवा मऊ बनण्यासाठी काय करावे लागेल हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच. आपल्या घरी पाहुणे रावळे येतात आणि नेमकं त्याच दिवशी चपात्याचा बिघडसगड होतो. तर असं होऊ नये म्हणून मी इथं काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या पद्धतीने किंवा ते पद्धत वापरून जर पीठ मळलात तर तुमच्या चपात्यासुद्धा बिघडणार नाहीत, टम्म फुगून होतील आणि मऊ लुसलुशीतसुद्धा राहतील. तर अप्रतिम चपात्या दिसत होत्या, बघू शकताय तुम्ही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता ज्याच्यामध्ये तुम्ही पीठ मळताय ते भांडं घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये मळते म्हणून मी हे घेतलेलं आहे. परात वगैरे घेऊ शकताय ज्याच्यामध्ये मळायला तुम्हाला सोपं जाईल. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाण्याचा अंदाज आपण अंदाजेच घालायचा आहे. त्याच्यात मी अर्धी वाटी इतकं दूध घातलेलं आहे. आता दूध घालायचं कारण हे आहे की मऊ पण राहते चपाती आणि पांढरी शुभ्र होते. आता त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आपल्याला. आता पाण्याचा अंदाज सांगायचा झाला तर थोडंसंच आपल्याला पाणी घालायचं आहे, नंतर आपल्याला पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. तर 2 चमचे इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे. जे आपलं तेल साधं असतं ह्याला लावायचं चपात्याला, तेच मी तेलाचा वापर इथं केलेला आहे. आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं इथं पीठ घालून घ्यायचं आहे गव्हाचं आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि लागल तसं पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे सर्वात अगोदर. तर घट्टसर का मळून घ्यायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे मी पुढं चालून. तर इथं सगळं एकजीव झाल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेतला की मग नंतर हाताला पाणी लावून लावून याच्या पिठातला मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी सर्वात अगोदर आता घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. आता थोडं थोडं हातावर पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि सैलसर मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे आणि अशा हाताने दोन्ही हाताने मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता हीच टिप्स आहे हे. आणि पीठ मळण्याची पद्धत एकदा जर तुम्ही फॉलो केली तर नंतर चपात्या लाटायचं किंवा फुगायचं टेन्शनच येणार नाही. कशीही चपाती लाटा मऊ लुसलुशीत होते. तर बघू शकता इथं मी आता पिठाची मालिश करून झालेली आहे किंवा पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आता इथं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल घालून परत थोडंसं मळल्यासारखं करायचं आहे किंवा मळायचं आहे म्हणू शकता. एकजीव करायचं आहे. तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे पिठाला. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता हे टिप्स फॉलो केल्या की नक्की तुमच्यासुद्धा चपात्या बिघडणार नाहीत. आणि आता याला 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं होतं. तर बघू शकताय मस्त असं पीठ आता भिजून झालेलं आहे. तर थोडंसं मळून घ्यायचं आहे, बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि आता इथं मी चपात्या लाटायला घेतलेलं आहे. बघू शकताय मी कपड्यावर लाटत आहे कारण कपड्याची सवय आहे मला. असंही लाटू शकते पण मोठ्या मोठ्या चपात्या करते त्याच्यामुळं मी कपड्याचा वापर करत आहे या ठिकाणी. तर वेळ असला की मग तसंचही करते, पण सकाळच्या घाई गडबडीमध्ये होणार नाही, फटाफट उरकायला लागतं. मग हे व्हिडिओ मी सकाळी शूट केलेला आहे. सगळ्यांच्या डब्यासाठी देण्यासाठी चपात्या एवढ्या बनवलेल्या होत्या. तर आता इथं बघू शकता लाटी लाटून घ्यायची आहे. चपातीचा गोळा उंडा बनवून घ्यायचा आहे सर्वात अगोदर. आणि 4 पदरी इतकी मी चपाती लाटून घेत आहे. तर आता कोण त्रिकोणी लाटतं, कोण गोल आकार लाटून घेतं. तर ह्यालाच आता मी गोल आकार लाटून घेणार आहे. तर कपड्यावर लाटायला थोडीशी सोपी जाते म्हणून मग मी इथं कपड्यावर लाटून घेत आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकताय तुम्ही. तर काठच याचे लाटायचे आहेत. मधला भाग एवढा भर द्यायचं नाही मधल्या भागाला. तर वरनं थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि पलटी मारून घ्यायची आहे चपाती आपली. आणि काठ लाटून घ्यायचे आहेत. आता इथं बघू शकताय. तर आत्ता जरी पीठ दिसत असेल चपातीला, पण तव्यावर जाईपर्यंत ते पीठ सगळं निघून जातं. तर अशा पद्धतीने मी काठ लाटून घेत आहे. तर अशाच पद्धतीने काठ लाटायचे आहेत, म्हणजे काठ जेणेकरून जाड राहणार नाहीत आपले. तर जाड ठेवायची नाही, पातळसर आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने चपाती लाटून घेत आहे मी.
बघू शकता आता मी चपाती लाटून झालेली आहे. तवासुद्धा आता आपला गरम झालेला आहे. पातळसर अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता तव्यावर टाकून द्यायची आहे. बघू शकता तव्यावर टाकल्याच्या नंतर एक मिनिटाने आपल्याला याला पलटी मारून घ्यायची आहे. जो थोडे असे फुटकुळ्या आल्यासारख्या झाल्या की मग आपण याला पलटी मारून घ्यायचं आहे. तेल लावून खालनं वरनं खमंग अशी चपाती भाजून घ्यायची आहे. तर बघू शकता हलके डाग पडेपर्यंत तर मी इथं चपाती भाजून घेतलेली आहे. बाकीच्याही तसंच करायच्या आहेत आपल्याला. मी रुमाल आतरून घेतलेला आहे टोपल्यामध्ये चपात्यांच्या आणि मग त्याच्यामध्ये ठेवत आहे. तर घाम सुटू शकतो म्हणून मी रुमालाचा वापर करत आहे कॉटनच्या. बाकीच्याही चपात्या अशाच पद्धतीने लाटून आणि भाजून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.